Unit 2, Indian Accounting Standards 37, Provision, Contingent Liabilities, Contingent Assets. So a very important standard from the point of view आपण बघितलेली आपण बॅलन्स शीट्स वगैरे बघितलेल्या फ्युचर रिटेल आणि रिलायन्स आणि कोण कोण कुठच्या कंपनीचं आपण बघितलेलं तेव्हा बघितलेलं आपण की प्रोव्हिजन्स देव्स टू मेक देव्स टू हॅव कंटिंजंट लायबिलिटीज कंटिंजंट ॲसेट्स इन देअर नोट्स हे आपण बघितलेलं प्रोव्हिजन was there in the balance sheet, but contingent liability, contingent assets were in the notes because they are not part of the balance sheet. So accounting standard, Indian accounting standard 37 deals with that. तसा आपला accounting standard 29 होता provisions बद्दल. So a very light standard actually, frankly speaking, खूप light standard आहे, काही नाही. जसा काल आपण जे leases वगैरे केल्यानंतर मी तुम्हाला बोललेलो आहे की मी heavy आणि light वर shuffle करतो. I always believe in relaxing the brain after a heavy workout. तसं आहे आणि शेवटी इट्स अ मसल. सो आज जरा लाईट टॉपिक आहे, सो एन्जॉय द टॉपिक. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टँडर्ड नावातूनच कळलं की विल बी डिस्कसिंग अबाउट प्रोव्हिजन्स, कंटिंजंट लायबिलिटीज अँड कंटिंजंट ॲसेट्स. कंटिंजंट लायबिलिटीज बेसिकली की we might have to pay off money in the future based on some happening of some event or non-happening of some event. Contingent asset is we might receive money. Instead of paying, we might receive money on happening or non-happening of some event in the future. So we are not sure right now it is asset or not, but in the future we might receive. Say for liability, we cannot record it as a liability today, but in future it might become a liability. Provision is basically we know as on today it is an obligation. So we have to create a provision for that. एवढंच आहे इन सिंपल लँग्वेज मध्ये. सो प्लीज रिलॅक्स राहा, एन्जॉय करा. ओके, जितकं तुम्ही एन्जॉय कराल अभ्यास, जितकं तुम्ही लाइकिंग डेव्हलप कराल तुमच्याच फायद्याचं आहे. पॅशन दिसली पाहिजे. पॅशनेटली अभ्यास करा, पॅशनेटली पास व्हाल. इट विल शो इन युअर मार्क्स. कारण इट्स ऑल अबाउट द जर्नी. फ्रँकली डेस्टिनेशन तुम्ही गाठालच. आय एम प्रिटी कॉन्फिडंट की तुम्ही सीए व्हाल, बट जर्नी पण एन्जॉय करा. इट्स ऑल अबाउट द जर्नी. फ्रँकली स्पीकिंग मला सांगतो की आय डोंट नो असं कोणी म्हणाले की नाही, पण मी आय एम व्हेरी ओपन की आजही म्हणजे सीए झाल्यानंतर पण इतक्या वर्षानंतर पण आय मिस दोज डेज जेव्हा मी अभ्यास करायचो घरी बसून. तेव्हा मला वाटायचं की अरे काय स्ट्रेस आहे यार लाईफ मध्ये, काय अभ्यास आहे, एकदा सगळं झालं की मग कामाला लागीन, मग जरा रिलॅक्स होईल. पण सीए झाल्यानंतर आय बिकेम मोर बिझी. तुम्ही असं तरी असं वाटतं की मी सीए झाल्यानंतर आता रिलॅक्स करीन, तेव्हा तू जास्त बिझी होता. यू विल गेट बेटर ऑफर्स, तुम्हाला काम मिळतं, मे बी यू विल एंटर इन टू प्रॅक्टिस वॉट एव्हर यू स्टार्ट वर्किंग ना. सो ऑब्व्हियसली यू बिकम मोर बिझी. मग तो वर्कचा स्ट्रेस येतो. सो असं वाटतं की अरे तेव्हा किती मस्त लाईफ होतं की मी मस्त अभ्यास करायचो, घरी असायचो, अभ्यास करायचो, रिलॅक्स होतं. पण तेव्हा आपल्याला जरी स्ट्रेस आहे. पण आता कळलं खरं स्ट्रेस काय. सो लाईफ मध्ये जे स्ट्रेस आणि हे सगळं कमी नाही होत, वाढतच जातं. आणि उद्या तुम्ही सीए झालात तर अजून तुम्ही बिझी व्हाल. आता तुम्हाला वाटतं तुम्ही बिझी आहात, मला जमत नाहीये, माझं शेड्यूल आहे, हे आहे ते आहे. उद्या तुमचं काय होणार आहे बघा, उद्या अजून टफ होणार आहे. सो द सक्सेसफुल यू गेट, द बिझियर यू गेट ऑटोमॅटिकली, द स्ट्रेस इन्क्रीजेस. आता ज्यांना मोठे मोठे पॅकेजेस मिळतात 20 लाख 30 लाख 40 लाख, त्यांना बघा स्ट्रेस किती आहे बघा. डायरेक्टर लेवलच्या लोकांना स्ट्रेस बघा किती. आय नो डिरेक्टर्स जे लंच मध्ये जेवण कमी गोळ्या जास्त खातात, एवढा स्ट्रेस त्यांना. सो हे कमी होणार नाही ही गोष्ट. सो आता तुम्ही ज्या पोझिशन मध्ये एन्जॉय करा, एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ इट. कारण नंतर तुम्ही ते आठवण कराल तुम्ही की अरे ते दिवस मस्त होते, आय वॉज जस्ट स्टडिंग. सो कसं आहे ते. सो एन्जॉय. एव्हरी पोझिशन इन लाईफ इज टू बी एन्जॉयड. Sufficient. So objective of India is 37 is to ensure that appropriate recognition criteria and measurement basis are applied to provisions, contingent liabilities and contingent assets. So first of all, when to recognize them, when to recognize provision, contingent liability, contingent assets, that is a criteria has to be met. There are some conditions to be met, and what is the measurement
बेस टू बी टेकन, की कसं मेजर करायचं इन व्हॅल्यू, कधी रेकग्नाइज करायचं आणि कसं मेजर करायचं. Sufficient information is disclosed in the notes to enable users to understand their nature, timing, and amount. Even provision, when you create in the notes, you have to disclose ki what exactly is the provision. Same contingent liability asset तुम्ही सांगालच. At the same time तुम्ही हे कराल. So nature, timing, and amount, NTA. जसं ऑडिट मध्ये आपण NTE म्हणतो, नेचर टायमिंग एक्सटेंट ऑफ ऑडिट प्रोसिजर्स, तसं NTA. And the best part about we did accounts is we have cut through the clutter. एवढा सगळा जो डेटा आहे ना, वी हॅव कट थ्रू इट. म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरच फोकस. हे सगळं आपण सर स्किप, त्याचा काही उपयोग नाहीये. तुम्ही पेपर तुमचा आता हे झाल्यानंतर कधी पेपर उघडून बघा, लास्ट टाइम दाखवलंय, यू विल सी याचा काही उपयोग नाहीये. जे आपण केलं त्याचाच इम्पॉर्टन्स आहे. तसेच प्रश्न एक्झाम मध्ये आलेत आणि जेवढा तुम्हाला मी वाचून दाखवलंय, जेवढं सगळं मार्क केलं तेच उपयोगाचे. हे सगळं असंच कॉपी पेस्ट आहे सगळं. यू शुड नो व्हॉट टू इग्नोर. Definitions. Provision. So पहिलं मी काय वाचलं, ऑब्जेक्टिव्ह. लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्ह वाचलं. आता मी डेफिनेशन आलो. सो हे पण मार्क करा. A provision is a liability of uncertain timing or amount. Provision काय म्हणतो आपण, it is a liability of uncertain timing or amount. की we don't know exactly when we will be paying, but we will be paying definitely. And amount also is पुढे मागे होऊ शकते. So it can be provision for tax, as simple as that. और शुअर आहे की आपल्याला माहिती आहे की वी आर गोना लूज अ केस. सो आधी इट वॉज कंटिंजेंट, पण आता वी नो की वी आर गोना लूज, माहिती झालंय. वी गेट अ प्रोविजन फॉर दॅट. Liability is a present obligation of the entity arising from past events, the settlement of which is expected to result in an outflow from the entity of resources embodying economic benefits. Liability definition आता I don't think तुम्हाला सांगायची गरज आहे. Basically it is a present obligation, is an obligation and the date on the date of balance sheet. म्हणून तर आपण liability मध्ये दाखवतो की as on this date this is our obligation because we did something in the past, maybe past year or before that. That is why there will be an outflow to settle that liability. An outflow will involve losing of economic benefits. You'll be using resources of the company to pay that. Obligating event is an event that creates a legal or constructive obligation that results in the entity having no realistic alternative to settling that obligation. Obligating event, म्हणजे इथे त्याने दिलंय की ऑब्लिगेशन ऑफ द एंटिटी एज अरायझिंग फ्रॉम पास्ट इव्हेंट, म्हणजेच ऑब्लिगेटिंग इव्हेंट, की असा इव्हेंट ज्याच्याने तुम्हाला एक लीगल किंवा कन्स्ट्रक्टिव्ह ऑब्लिगेशन येतं, एक लीगल ऑब्लिगेशन येतं दॅट यू विल हॅव टू पे आउट. देयर इज नो अदर अल्टरनेटिव्ह बट टू सेटल द ऑब्लिगेशन. की तुम्ही जेव्हा लोन घेता, ऑब्वियसली इट इज लाईक अ लायबिलिटी, यू हॅव टू सेटल दॅट. X Limited entered into a contract with Y Limited for supply of some material. As per the terms of the contract, in case of breach of contract, म्हणजे कॉन्ट्रॅक्टचे टर्म्स आहेत की जर ब्रीच झालं, तुम्ही इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट स्टडी केलाय, if there is a breach you have to pay damages. The party who breaches the contract has to pay 50 lakhs to the other party. So they might have kept a penalty clause, त्याला म्हणतात liquidated damages in the contract, which are state की जर तू ब्रीच केलं तुला 50 लाख द्यायला लागतील. X Limited breached the contract with Y. कॉन्ट्रॅक्ट मध्ये बोललेले होतं की 50 lakhs तुम्हाला द्यायला लागतील. तो ब्रीच झालाय, सो ऑब्लिगेटिंग इव्हेंट झालेला आहे. Now you are obligated, you will have to pay 50 lakhs, there is no escape. Now in this case the obligating event is the breach of contract that gave rise to present obligation and X Limited must settle the obligation. So it has become a liability. Legal obligation is an obligation that derives from a contract, आता बघितलं आपण, or a law or other operation of law. Basically law.
In the aforesaid example, regarding breach of contract, the obligation is a legal obligation that arises from the terms of the contract. Constructive obligation is an obligation that derives from an entity's actions, whereby established pattern of practice, published policies, or sufficiently specific current statement, the entity has indicated to other parties that I will accept certain terms, certain responsibilities. ही कंपनीची पॉलिसी आहे की दे विल पे दिस मच पेनल्टी जर तुम्हाला आमची सर्व्हिस नाही आवडली, जर आम्ही असं केलं, आम्ही तुम्हाला टाइमवर डिलिव्हरी नाही दिली तर आम्ही तुम्हाला 50% पैसे परत देऊ वगैरे, हे त्यांची प्रॅक्टिस आहे. जसं आता खूप साऱ्या कंपन्यांची प्रॅक्टिस आहे की इफ यू डोंट लाईक द फूड विल रिफंड द मनी, यू विल गेट अनदर फ्री वाउचर फ्रॉम अस वगैरे. सो असं काहीतरी. तर दे हॅव देअर ऑब्लिगेशन, सो दे हॅव ओनली देअर पॉलिसीज. असं लॉ नाही सांगत आहे, पण तुमची पॉलिसी आहे की जर देर इज अ deficiency in service or the quality of product you delivered, you will pay certain amount or in kind or cash. As a result, the entity has created a valid expectation on the part of those other parties that it will discharge those responsibilities. So हे तुमची पॉलिसी सगळ्यांना माहिती आहे. So everyone knows that. So people who are dealing with you know your policy. So त्यांच्या मनात पण एक्सपेक्टेशन आहे, माहिती आहे की जर प्रॉडक्ट आवडला नाही तर they will refund it, पैसे परत देतील. So that again becomes an obligation. याच्यावर आपण एक्झाम्पल बघूया. X Limited is engaged in the manufacture of fertilizers. The effluents discharged in the manufacturing process have polluted the river near the manufacturing plant. So they are manufacturing of fertilizers and they are releasing maybe toxic waste, something like that, and they have polluted the river. The residents of the nearby locality launched a massive agitation against the pollution. The local stakeholders, they launched an agitation कि आमचा river तुम्ही pollute करताय. X Limited agreed to their demands to reduce the water pollution by installing the necessary effluent treatment plant. So त्यांनी म्हटलं की आम्ही हे treatment plant लावू. However, during the year, no steps are taken to install the plant. No legislation requiring the company to reduce its pollution is existence. असं काही law नाहीये, पण त्यांनी त्या लोकांना commit केलंय. Now, in this case, though there is no law, but by promising to take the steps to reduce pollution, X Limited has created a valid expectation on the part of the public that it will discharge its responsibilities. So the obligation in this case is a constructive obligation. इथे त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही असं करू, तर लोक एक्सपेक्ट करतात तुम्ही कराल, तुम्ही नाही केलं तर मग इट इज नॉट राईट. जरी पण लॉ नव्हता, पण यू हॅव प्रॉमिस्ड, यू हॅव क्रिएटेड अँटिसिपेशन इन द माइंड्स ऑफ द पब्लिक. मग तुम्ही ते ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू द्या किंवा तुम्ही तुमचा प्रॉडक्ट ऍड कसाही प्रॉडक्टच्या मागे लिहा काही पण की आम्ही रिटर्न करतो प्रॉडक्ट इफ फाउंड इफेक्टिव्ह, किंवा आम्ही 30 days मध्ये पैसे परत देतो जर तुम्हाला नाही आवडलं तर. असं काही तुम्ही जर स्टेटमेंट केलंय, जरी पण लॉ मध्ये असं नाही म्हटलंय की तुम्ही असं केलं पाहिजे, पण इट बिकम्स अ कन्स्ट्रक्टिव्ह ऑब्लिगेशन बिकॉज यू सेड सो अँड पीपल बिलीव्ह दॅट. याचा पुढे पण एक्झाम्पल असेल. कंटिंजंट लायबिलिटी is a possible obligation. It's not present obligation. It is a possible obligation that arises from past events and whose existence will be confirmed only by occurrence or non-occurrence of one or more uncertain future events, not wholly within the control of the entity. So it is a possible obligation that might happen because of some, it is a possible obligation that arises from past events, but it will confirm only on future events. म्हणजे काय की आपण एका कस्टमरला सर्व्हिस दिली इन द पास्ट, त्याने आपल्यावर केस केली, आता केस कोर्टात चालू आहे. सो पास्ट इव्हेंटमुळे पॉसिबल ऑब्लिगेशन येऊ शकतं की आपण त्याला पैसे द्यायला लागतील, पण ती कोर्टची केस डिसाइड करणार की याला द्यायचं की नाही. सो उद्या कोर्टचं जजमेंट जेव्हा करेल तेव्हा ती लायबिलिटी प्रॉपर होईल. आता कंटिंजंट आहे आणि आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, कोर्ट विल डिसाइड. Present obligation that arises from past event but is not recognized because it is not probable that an outflow of resources embodying economic benefits will be required to settle the obligation. So it is a, त्याने म्हटलंय प्रेझेंट ऑब्लिगेशन आहे. सो पहिलं त्याने ए म्हटलंय की पॉसिबल ऑब्लिगेशन बिकॉज ऑफ पास्ट इव्हेंट्स which can get confirmed because of some future events, or it can be a present obligation which arises from past events but not recognized in the books as a liability because immediate payment नाही देणार आपण.
So it is not probable that an outflow of resources embodying benefits will be required to settle. So it is down that there is a low probability that we will be paying, or the amount of obligation cannot be measured. The point we can show it is a contingent liability. So it is not a possible obligation, it is a present obligation. We might have to, there is an obligation on our part we have to pay, but probability is very less that we will pay. At the same time, we cannot measure it, or we cannot measure it. The refund present, the refund it is a contingent liability. A tax case pending before the court. The liability for payment arising or not, in respect of which depends on the outcome of the court decision, is a possible obligation that arises from past events, and whose existence will be confirmed only by occurrence or non-occurrence of one or more uncertain future events, not wholly within the control of the entity. Contingent asset is the opposite of contingent liability. Is a possible asset that arises from past events and whose existence will be confirmed only by the occurrence or non-occurrence of one or more uncertain future events, not wholly within the control of the entity. If the entity has sued for something, entity ने claim केला, so they want some compensation against something, or they might sue for some claim. X Limited filed a legal suit against a supplier of goods for compensation against damages on non-supply of contracted goods. त्यांनी supplier वर केस केले की तू supply नाही केलेस goods, त्यामुळे आम्हाला compensation हवं. This meets the definition of contingent asset. So या केस मध्ये chances are they will win. So this meets the definition of a contingent asset, since there is a possible asset compensation against damages, those that arose from past event, contract, and whose existence will be confirmed by the occurrence or non-occurrence of uncertain future event, not wholly within the control of the entity. That is the outcome of the legal suit. ते आपल्या control मध्ये नाही. Onerous contract basically हा असा कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याची कॉस्ट जास्त आहे देन द बेनिफिट. ओनरस. सो हा कॉन्ट्रॅक्ट आपण एक्झिक्यूट करणार, ह्याच्यामध्ये लॉस होणार आहे आपल्याला. So onerous contract is a contract in which the unavoidable cost of meeting the obligations under the contract exceed the economic benefits expected to be received under it. So या contract मध्ये basically loss होणार आपल्याला. So the cost of executing the contract, which is unavoidable, the unavoidable part, is more than the benefit which we are going to receive from the contract. So onerous म्हणतात त्याला. A restructuring is a program that is planned and controlled by management and materially changes either the scope of business undertaken by an entity or the manner in which that business is conducted. Restructuring. अख्खा business restructure केला. So हे का इकडे दिलंय, कारण कधी कधी ना कंपनी अनाउन्स करतात की वी आर गोइंग टू रिस्ट्रक्चर द होल कंपनी. आता उद्या सपोज टाटा मोटर्सने अनाउन्स केलं की वी आर गोइंग टू रिस्ट्रक्चर द होल कंपनी. So automatically you have created expectation in the mind of the shareholders. So it has become like a obligation. So you have to create a provision for that. त्याला म्हणतात provision for restructuring. कारण तुम्ही आता अनाउन्स केलंय तर तुम्हाला ते करायला लागेल, पण लोक तुम्ही एक्सपेक्टेशन क्रिएट केलंय. So you have to create a provision for that. You cannot say it is a contingent liability also, because you have made a promise and you will have to do it. So generally companies have to create a provision for that. So restructuring कधी म्हणतो, जेव्हा अख्खा स्कोप चेंज होतो किंवा द मॅनर. So provisions are recognized as liabilities. Contingent liabilities are not recognized as liabilities. Provision कधी recognize करतो आपण, provision recognition जो दिलाय हा डायग्राम is explanatory of that. Present obligation मध्ये legal किंवा constructive असू दे, plus the obligation is as a result of past event, plus probable that outflow of resources will be required to settle the obligation, outflow होणार है, plus a reliable estimate can be made of that amount is equal to recognize a provision.
सो दे हॅव ब्युटिफुली एक्सप्लेन टू अ डायग्राम की प्रोव्हिजन कधी रेकग्नाइज करायची. जेव्हा ह्या 4 गोष्टी ऍड अप होतात, रेकग्नाइज अ प्रोव्हिजन. प्रेझेंट ऑब्लिगेशन, मग लिगल किंवा कन्स्ट्रक्टिव्ह असू दे, पास्ट इव्हेंटमुळे, प्रॉबेबल आउटफ्लो, रिलायबल एस्टिमेट. दॅट्स द थिंग. आता ना एक स्टँडर्ड आहे, आपण करायचं अजून प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट म्हणून एक स्टँडर्ड आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय की नॉर्मली तुम्ही ऍसेट आपण जसं कॅपिटलाइज करू तसं करायचं, कॅपिटलाइज तर करायचंच, आणि मग दे विल डेप्रिशिएट वगैरे जे आपण करतोच. पण काही काही मशिनरीज किंवा शिप्स किंवा एअरक्राफ्ट किंवा असं काही मोठे मोठे जे ऍसेट्स आहेत त्याच्यावर ओव्हरहॉलिंग कॉस्ट इन्कर करायला लागते. ओव्हरहॉलिंग म्हणजे काइंड ऑफ रिपेअर्स अँड मेंटेनन्स. सो मे बी आफ्टर एव्हरी 3 years or 4 years you have to overhaul the ship or overhaul the aircraft, overhaul the plant machinery. याच्यामध्ये कसं आहे, ओव्हरहॉलिंग म्हणजे काय की तुम्हाला ते अख्खं रिपेअर करायला लागते, मे बी काही पार्ट्स बिल्ड चेंज करायला लागतील त्याचे एव्हरी 3 years. So it is a major cost that is incurred every 3 years or 4 years. सो प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंटचा जो इंडियन एएस आहे तो काय सांगतो की तुम्ही हे जे कॉस्ट आहेत ते तुम्ही कॅपिटलाइज करा ऍज अ सेपरेट कंपोनंट, आणि मग जितक्या वर्षाचं ते त्याचा बेनिफिट असणार आहे ओव्हर दोज इयर्स तुम्ही डेप्रिशिएट करा ऍज अ सेपरेट कंपोनंट. फॉर एक्झाम्पल सपोज त्याला अॅन्युअल इन्स्पेक्शन पण म्हणतात किंवा ओव्हरहॉलिंग, असं एव्हरी इयर यू आर डुईंग इट और एव्हरी 3 years यू आर डुईंग इट, इन्स्पेक्शन आणि ओव्हरहॉलिंग वगैरे. तर तुम्ही एव्हरी 3 years सपोज करताय, तर तुम्ही जेव्हा कराल तेव्हा कॅपिटलाइज इट आणि डेप्रिशिएट ओव्हर द नेक्स्ट 3 years, कारण त्याचा बेनिफिट 3 years राहणार आहे, कारण परत 3 वर्षाने तुम्ही परत ओव्हरहॉलिंग कराल. सो प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट स्टँडर्ड काय सांगतो, तुम्ही कॅपिटलाइज करा ऍज अ सेपरेट कंपोनंट, डोंट ऍड इट टू द व्हॅल्यू ऑफ द ऍसेट, सेपरेट कंपोनंट म्हणून दाखवा, आणि तुम्ही डेप्रिशिएट करा बिकॉज त्याचा टर्म वेगळी असणार 3 years, कारण ओरिजिनल ऍसेटची टर्म मे बी 10 वर्ष 20 वर्ष असेल, पण हे तुम्ही वेगळं दाखवा आणि डिप्रिशिएट ओव्हर इट्स यूज. दॅट इज व्हॉट प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट स्टँडर्ड सेज, जे आपण स्टडी करू. सो ट्रीट इट एज अ सेपरेट कंपोनंट बेसिकली. सो इथे त्याने म्हटलंय की एक्स शिपिंग लिमिटेड इज रिक्वायर्ड बाय लॉ टू ओव्हरहॉल इट्स शिपिंग फ्लीट वन्स इन एव्हरी 3 years. So they are going to incur some major repairs and inspections every 3 years. The company's finance team was of the view that recognizing the cost only when paid would prevent matching of revenue earned all the time with certain costs of large amounts which are incurred occasionally. So कंपनीची फायनान्स टीम म्हणाली की 3 वर्षांनी आपल्याला हे एक्सपेन्स करायचंच आहे एव्हरी 3 years. सो वाय नॉट क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर दॅट. ओके, सो त्याने म्हटलंय की द कंपनीज फायनान्स टीम वॉज व्ह्यू दॅट रेकग्नायझिंग द कॉस्ट ओनली वेन पेड, म्हणजे जेव्हा पे करू तेव्हाच रेकग्नाइज करण्यापेक्षा आतापासूनच तुम्ही प्रोव्हिजन क्रिएट करा. वुड प्रिव्हेंट मॅचिंग ऑफ रेव्हेन्यू, त्याच्याने रेव्हेन्यू बरोबर मॅच होणार नाही, कारण त्या वर्षी आपण 3 वर्षाने करू ऑल द टाइम विथ सर्टन कॉस्ट ऑफ लार्ज अमाउंट्स विच आर इनकर्ड ओकेजनली. सो हा जो आपण 3 वर्षाने मेजर खर्च करतोय, सो तो त्याच वर्षाचा खर्च दाखवला जाईल, त्यामुळे तो बरोबर दिसणार नाही. त्यापेक्षा आपण आतापासूनच एव्हरी इयर थोडं थोडं ते बाजूला काढू प्रोव्हिजन म्हणून. Thereby it has formulated an accounting policy of providing in its books of accounts for future cost of maintenance, overall annual inspection, by calculating a rate per hour sailed on sea and accumulating a provision over time. So they have started providing for that. जितके अवर्स ती शिप सेल होते तेवढं ते काहीतरी प्रोव्हिजन क्रिएट करत चालले, म्हणजे काइंड ऑफ दे आर प्रोव्हाइडिंग एव्हरी इयर. म्हणजे असं नाही की 3 वर्षाने जेव्हा खर्च आहे तेव्हाच रेकॉर्ड करा. दे आर सेइंग की वी आर रेकॉर्डिंग अ प्रोव्हिजन बिकॉज एव्हरी 3 years एनिवेज वी आर गोइंग टू स्पेंड ऑन द मेंटेनन्स अँड दॅट्स अ ह्यूज एक्सपेन्स. सो त्यापेक्षा आपण एव्हरी इयर प्रोव्हाइड करू, त्याच्याने कसं प्रत्येक वर्षाला थोडे थोडे प्रोव्हिजन क्रिएट होईल, तो ऑटोमॅटिक त्या रेव्हेन्यू बरोबर ऍडजस्ट होईल.
आता एकाच वर्षात थर्ड इयर मध्येच डायरेक्टली आपण पीएनएल ला डेबिट करू तर खूप मोठा लॉस दिसेल तो. कारण कसं असतं की आपण सपोज थर्ड इयरला डायरेक्ट पीएनएल डेबिट केलं तर त्या वर्षी लॉस दिसेल, म्हणजे लॉस मध्ये जाऊ शकते कंपनी, बिकॉज तुम्ही एवढा मोठा एक्सपेन्स एकदम डेबिट केला. त्यापेक्षा ते म्हणतात की आपण एव्हरी इयर थोडं थोडं प्रोव्हाइड करू, सो पीएनएल मध्ये डेबिट दरवर्षी थोडा थोडा जाईल. म्हणजे दे आर सेइंग की सपोज 30 lakhs इज द कॉस्ट आफ्टर 3 years, त्यापेक्षा आपण एव्हरी इयर 10 lakhs प्रोव्हाइड करू. दॅट इज मच बेटर. दॅट इज व्हॉट दे आर सेइंग. सो दे रेकग्नाइज अ प्रोव्हिजन. ठीक आहे. द प्रोव्हिजन इज ऍडजस्टेड व्हेन द एक्सपेंडिचर इज ऍक्च्युअली इन्कर्ड. जसं आपण नॉर्मली टॅक्स प्रोव्हिजन करतो आणि जेव्हा पे करतो त्याच्या अगेन्स्ट ऍडजस्ट करतो. इज द अकाउंटिंग पॉलिसी ऑफ एक्स शिपिंग करेक्ट? सो हे करेक्ट आहे का, हा प्रश्न आहे. ओके. सो ह्याच्याबद्दल इकडे वर दिलंय आणि सोल्युशन मी नंतर वाचणार आहे की इकडे वरच दिलंय बघा. रिफर्बिशमेंट कॉस्ट त्याला म्हणतात. लेजिस्लेटिव्ह रिक्वायरमेंट, लॉ ने पण सांगितलं की तुम्हाला हे करायलाच पाहिजे वगैरे. An airline is required by law to overhaul its aircraft every 3 years. मेजर रिपेअर मेंटेनन्स करायलाच पाहिजे आणि एअरक्राफ्ट शिपला वगैरे तर कंपल्सरीच आहे. It is assumed that a reliable estimate can be made of any outflows expected. They can make an estimate. Present obligation as a result of past obligating event. आता इकडे ना सगळं गेम फिरतो, इथे सगळा गेम फिरतो. प्रोव्हिजन साठी सगळ्यात मोठं डेफिनेशन आपण आता वर बघितलं की वर गेलं खूप की इट हॅज टू बी अ प्रेझेंट ऑब्लिगेशन बिकॉज ऑफ अ पास्ट इव्हेंट. पण इज इट अ प्रेझेंट ऑब्लिगेशन? त्याने म्हटलं देर इज नो प्रेझेंट ऑब्लिगेशन, फ्युचर ऑब्लिगेशन आहे. आता काही ऑब्लिगेशन नाहीये. कन्क्लुजन, नो प्रोव्हिजन रेकग्नाइज्ड बिकॉज डेफिनेशनच मीट होत नाहीये. आता ऐका का, the cost of overhauling aircraft are not recognized as a provision for the same reason as the cost of replacing the lining is not recognized as a provision in the above. वरचे example होते. Example on refurbishment cost, even a legal requirement to overhaul does not make the cost of overhaul a liability because no obligation exists to overhaul the aircraft independently of the entity's future actions. आता ह्याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही म्हणाल की 3 वर्षांनी तर कॉस्ट आहे. Not necessary. What if the company sells the aircraft at the end of the year? 3 वर्ष होल्डच नाही गेलं, मग काय? How can you say it is a obligation? कंपनी विकून टाकलं ऍसेट, मे बी ओव्हरऑलिंग कॉस्ट आधीच विकून टाकलं. There can be chance that. So no obligation exists to overhaul the aircraft independently of entity's future actions. The entity could avoid future expenditure by its future actions. They can avoid it by selling it. For example, by selling the aircraft, instead of provision being recognized, the depreciation of the aircraft takes account of the future incidence of maintenance cost. त्याच्यात म्हणतात की तुम्ही ते तो कॉम्पोनंट कॅपिटलाइज करा आणि डेप्रिशिएट करा. ऑटोमॅटिक दॅट विल प्रोव्हाइड फॉर द प्रोव्हिजन. जर तुम्ही प्रोव्हिजन म्हणून करणार आहात ते तुम्ही डेप्रिशिएशन म्हणून वापरा. दॅट इज an amount equivalent to the expected maintenance cost is depreciated over the 3 years. So what they are saying की सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की प्रेझेंट ऑब्लिगेशन as a result of past operating event. तरी म्हटलं there is no first of present obligation. हे फ्युचर ऑब्लिगेशन आहे, 3 वर्षांनी तुम्हाला पे करायचंय. सो क्लिअरली प्रोव्हिजनची गरज नाहीये. ऍट द सेम टाइम जरी पण लिगल रिक्वायरमेंट आहे, ओके, लिगल रिक्वायरमेंट आहे, तरी पण आजच्या दिवसात ते यू कॅनॉट से इट इज ऑब्लिगेशन बिकॉज एंटिटी फ्युचर ऍक्शन्स माइट अवॉइड द ऑब्लिगेशन. जसं की इफ द एंटिटी सेल्स द ऍसेट इन द फ्युचर, मग ते ऑब्लिगेशनचा संबंधच नाही. खूप लोक असे असतात जे विकून टाकतील, खर्च याच्या आधी विकून टाकायला. खूप लोक त्यांच्या गाड्या, त्यांचं असं ना ते 15 years झाले की त्यांना तो ग्रीन टॅक्स भरायला लागतो वगैरे, त्याच्या आधी विकून टाकतात. इसके बाद खर्चा देने वाली है उससे पहिले मैं बेच देता हूं, असे पण असतात. सो त्याच्यामुळे काही आधीच प्रोव्हिजन मी रेकग्नाइज नाही करणार की 15 वर्षांनी मला हे भरायचंय. सो सेम लॉजिक की या डेफिनेटली इट लुक्स लाईक ऑब्लिगेशन, बट ऑब्लिगेशन माइट बी अवॉइडेड बाय कंपनी फ्युचर ऍक्शन्स. तसंच लाइनिंगचे काही एक्झाम्पल इकडे. रिफर्बिशमेंट कॉस्ट, नो लेजिस्लेटिव्ह रिक्वायरमेंट. इथे लॉ पण नाही म्हणत आहे. A furnace has a lining that needs to be replaced every 5 years. एक फर्नेस आहे, त्याचं लाइनिंग आहे,
has to be replaced every 5 years for technical reasons. So कुठच्याही प्लांट मशिनरीचा पण एक पार्ट वगैरे आपल्याला रिप्लेस करायला लागतोच आफ्टर सम टाइम. तसा घरच्या एसीचा पण पार्ट चेंज करतात किंवा मायक्रोवेव्हचाही काय काय वर्षानंतर पार्ट चेंज करायला लागतो, ते नॉर्मल आहे. सो एक असेसमेंट आहे की एव्हरी 5 years दे हॅव टू. So at the end of the reporting period, the lining has been in use for 3 years. So आता 3 वर्ष ऑलरेडी वापरले. It is assumed that reliable estimate can be made of any outflows expected. म्हणजे की 2 वर्षांनी आपल्याला करायचं हे माहिती आहे आणि वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑल्सो. पण त्याने म्हटलं की प्रेझेंट ऑब्लिगेशन ॲज अ रिझल्ट ऑफ पास्ट ऑब्लिगेटिंग इव्हेंट नाहीये, अजूनही प्रेझेंट ऑब्लिगेशन आपण म्हणणार नाही. सो नो प्रोव्हिजन रेकग्नाइज्ड. का? कारण देयर इज स्टील एन ऑप्शन की दे कॅन सेल ऑफ द फर्नेस or they can stop operations also. The cost of replacing the lining is not recognized because at the end of the reporting period, at the end of the 3rd year, no obligation to replace the existing lining, no obligation to replace the lining exists independently of the company's future actions. So त्याने म्हटलंय की ही लाईन फार इम्पॉर्टंट आहे की no obligation to replace the lining or no obligation to overhaul exists independently of the company's future actions. म्हणजे it is not an independent thing, it depends on company's actions. So हे जे ऑब्लिगेशन आहे हे डिपेंड्स ऑन कंपनीज फ्युचर ऍक्शन. सो कंपनी काय करेल ह्याच्यावर ते ऑब्लिगेशन ठरणार. सो दॅट इज वाय इट इज नॉट अ प्रेझेंट ऑब्लिगेशन. Even the intention to incur expenditure depends on the company deciding to continue operating the furnace or to replace the lining. So हे त्यांच्या actions वर आहे. Instead of provision being recognized, the depreciation of the lining takes account of its consumption. That it is depreciated over 5 years. So हे lining तुम्ही काय करा, capitalize करा as a separate component and depreciate kara over a period of 5 years. Automatically that will take the effect of a provision only. The relining costs then incurred are capitalized with the consumption of new lining shown by depreciation over the subsequent 5 years. आता coming back to our solution, shipping sir, same answer. A provision is made for present obligation arising out of past event. Overhauling does not arise out of past event. First of all, past event मुळे overhauling येणार नाही. In fact, पुढे आपण जेव्हा शिप वापरू तेव्हा ते ओव्हरहॉलिंग ची कॉस्ट येईल. इवन अ लीगल रिक्वायरमेंट टू ओव्हरहॉल डज नॉट मेक द कॉस्ट ऑफ ओव्हरहॉल अ लायबिलिटी. आता फर्नेसच्या केसमध्ये नो लीगल रिक्वायरमेंट, एरोप्लेनच्या केसमध्ये होती, पण दोन्ही केसमध्ये आन्सर सेमच होतं. त्याने म्हटलं कारण लीगल रिक्वायरमेंट टू ओव्हरहॉल डज नॉट मेक इट अ लायबिलिटी बिकॉज नो ऑब्लिगेशन. हा परत तोच पॉईंट, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की नो ऑब्लिगेशन एक्झिस्ट टू ओव्हरहॉल द शिप independently of the company's future actions. So they are dependent on the company's actions. The company could avoid the future expenditure by its future actions, for example, selling the ships. There is no present obligation. So as per the standard, financial statement deal with financial position of an entity at the end of its reporting period and not its possible position in the future. Financial statements कधी पण deal with the position at the end of the reporting period. पुढची position नाही दाखवत आपण. There is no position or there is no provision to recognize for costs that need to be incurred to operate in the future. The only liabilities recognized in the balance sheet are those that exist at the end of the reporting period. Therefore, the accounting policy of X Limited is not correct. The company should adopt the component approach under Ind AS 16, property, plant, equipment. So, record it as a separate component, capitalize it, and depreciate it over the 3 years for accounting for the refurbishment cost. Have you understood this part? Great. X Limited, X Chemical Limited is operating in the vicinity of a river since 20 years. Okay. A community living, हे मगाचाच example झाला आपण डिस्कस केलं. So looks like a constructive obligation. X Limited is operating in the vicinity of a river since 20 years. A community living near X Chemical Limited claims that its operations has caused contamination of drinking water. X Chemicals Limited has received notice from the Government Environmental Agency that official investigations will be made into claims of pollution caused by the entity.
सो गव्हर्नमेंटची नोटीस आलेली आहे की आम्ही इन्व्हेस्टिगेशन कॅरी करू आणि असे क्लेम्स आहेत, लोकांनी क्लेम फाईल केले की तुम्ही पोल्युशन करताय. आणि जर इफ इट इज फाउंड दॅट एक्स केमिकल्स हॅज कॉज द कंटॅमिनेशन, then penalties and fine would be levied on it. So penalties and fines would be subject to investigation, जे गव्हर्नमेंट करेल. नाव एक्स केमिकल्सचा स्वतःचा अप्रोच आहे. ते म्हणतात की they believe that it has implemented all environmental safety measures to an extent that it is unlikely to cause pollution. त्यांच्या मते त्याने सगळे सेफ्टी मेजर्स घेतले, त्यामुळे पोल्युशन होणं शक्यच नाहीये. हे क्लेम्स काय म्हणतात, बेसलेस आहेत. these claims are baseless. So management is not sure whether it has all the information about the entire 20 years. पण मॅनेजमेंट इज लाईक की आम्ही मेजर्स तर घेतलेत, पण पूर्ण 20 इयर्स आय डोंट नो. 10 वर्ष आधी केलं असेल तर आय डोंट नो. Therefore neither management nor external experts, their external advisors, external experts are able to assess X Chemical Limited's responsibility until the investigation is completed. So neither the management, neither their experts, ज्यांचे consultants आहेत, are able to expect की किती त्यांची responsibility असेल, or will they be required to pay the penalties or fine. So in such situation, how should management of X Limited account for a liability? आता गंमत अशी आहे इकडे की 20 वर्ष त्याने ऑलरेडी ऑपरेट केलंय आणि आता क्लेम्स आलेत फ्रॉम लोकॅलिटीज की they are polluting the river. गव्हर्नमेंटला त्याने अप्रोच केला त्या लोकांनी आणि गव्हर्नमेंटची नोटीस आली आहे की आम्ही तुमच्याबद्दल असं आम्हाला क्लेम्स आलेत, सो आम्ही इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर करू. आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळलं की तुम्ही जर रिस्पॉन्सिबल आहात तर आम्ही तुम्हाला पेनल्टी आणि फाईन लावू. सेकंडली, कंपनी इज कॉन्फिडंट की आमचं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, पण दे आर नॉट शुअर की माहित नाही कधी एखाद्या वर्षी काय झालं असेल तर. पण लास्ट 20 इयर्स मध्ये इट्स अ बिग पिरियड, द 2 decades. Plus experts are also not able to assess की company will have to pay or not. They are not sure. So अशा केस मध्ये what should the company do? Should they account for a liability? आता ओव्हरऑल जर बघितलं तर लायबिलिटी वाटत नाहीये, प्रेझेंट ऑब्लिगेशन नाहीये. सेकंडली, प्रॉबेबल आउटफ्लो इज नॉट शुअर. सेकंडली, इन्व्हेस्टिगेशन वर सगळं ठरणार आहे. सो जर तरच्या गोष्टी आहेत परत, इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर आलं तर सो इट इज अगेन अ फ्युचर इव्हेंट. सो कंटिंजंट लायबिलिटीचे हे वाटतंय कंडिशन सॅटिस्फाय होते असं वाटतंय, बिकॉज इन्व्हेस्टिगेशन झालं आणि मग पुढे जर आपल्या अगेन्स्ट आलं तर आपल्याला द्यायला लागेल असं आहे. आणि ऍज ऑन टुडे काय देयर इज नो ऑब्लिगेशन ऍज सच. सो कंटिंजंट लायबिलिटी वाटते, सो वी कॅनॉट रेकग्नाइज इट एज अ लायबिलिटी ऍज सच इन द बुक्स. सो काय म्हटलंय त्याने, as per the standard in the present case, the available evidence does not support a conclusion that there is a present obligation. So present obligation असं नाहीये की just एक नोटीस आली आहे की इन्व्हेस्टिगेशन आम्ही ऑर्डर करू. However, there is a possible obligation which exists, possible obligation, not present, and will be confirmed upon completion of investigation. So that's a future event. Therefore, management should disclose the contingent liability for potential penalties and fines that may be imposed if contamination is proved. So best is contingent liability म्हणून दाखवा नोट्स मध्ये की असं असं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे आमच्यावर, तर कदाचित वी माइट हॅव टू इफ देर इज सम एव्हिडन्स फाउंड अगेन्स्ट अस, देन वी विल हॅव टू पे. आणि एक एस्टिमेट टाकतील की एवढं करायचं आम्हाला द्यायला लागतील. X Limited has entered into an agreement with its selling agent Y, in accordance with which X Limited has to pay a base percentage of commission on export sales, and an additional commission is paid if the export incentives are received. This is the policy of the company ki they have entered into an agreement with their agent, selling agent, who helps them to do export sales. आणि त्या अग्रीमेंट मध्ये असं आहे की त्याला जे काही सेल होतात त्याच्यावर त्याला एक पर्सेंटेज देतील, 5%, 10% जे काय ते, आणि ऍडिशनल कमिशन त्याला देऊ जर आपल्याला काही एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट कडून मिळाले, जेव्हा कधी मिळाले तेव्हा. आता गव्हर्नमेंट कडनं जेव्हा कधी मिळतं काही गोष्ट, तर इट इज ऑन रिसीट बेसिस, फ्रँकली स्पीकिंग, की जेव्हा कधी मिळेल तेव्हा, वी कॅनॉट प्रेडिक्ट की मिळेलच. सो एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह जेव्हा कधी येतील त्याच्यावर त्याला ऍडिशनल आपण जे काही इन्सेंटिव्ह आले, सपोज 10 लाखाचे इन्सेंटिव्ह आले, तर 10 लाख इंटू 10% त्याला आपण देतोय.
So as per the accounting policy of X, it recognizes export incentive when actually realized. So receipt basis they are recording on account of the uncertainty in realizing such incentives. Export incentives have not been received for the year 1-2. However, X Limited is hopeful of receiving the export incentive in the year 2-3. In the statements of 1-2, should X Limited provide for both such base commission and additional commission? आता प्रश्न असा आहे, दोन गोष्टी याच्यामध्ये. एक तर नॉर्मल सेल्स पर ते कमिशन देत आहेत, त्याची प्रोव्हिजन करायला काही हरकत नाही, बिकॉज यू कॅन अंडरस्टँड की एवढा तो सेल करतोच आहे, सो यू विल हॅव टू पे हिम कमिशन ऑन दॅट. सो ते एक्सपोर्ट सेल्स वर तर कमिशन तुम्हाला द्यायला लागणार आहे, तर त्याच्यावर तुम्ही प्रोव्हिजन क्रिएट करू शकता. म्हणजे इन्सेंटिव्ह बेस्ड इन्सेंटिव्ह मिळाल्यानंतरचं जे कमिशन आहे त्याची तुम्ही प्रोव्हिजन नाही क्रिएट करू शकत, बिकॉज यू आर नॉट शुअर की वेन यू आर गेटिंग इट. ओके, सो जेव्हा कधी मिळेल त्यातून तुम्ही द्या. सो आधीपासून काय प्रोव्हाइड करायची गरज नाहीये, कारण हे कसं आहे की आपल्याला इन्सेंटिव्ह मिळणार आणि मग त्यातून आपण त्याला कमिशन देणार. ओके, सो इन्सेंटिव्ह वी डोंट नो कधी मिळणार आहे, तर मग प्रोव्हिजन करण्यात काही अर्थ नाहीये. ओके, सो जेव्हा कधी मिळेल त्यातून तुम्ही त्याला पे करा. सो यू डोंट हॅव टू प्रोव्हाइड फॉर द कमिशन विच इज बेस्ड ऑन एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह फ्रॉम द बिगिनिंग. पण नॉर्मल सेल्सवर जी कमिशन आहे त्याचं तुम्ही प्रोव्हिजन करू शकता, बिकॉज दॅट इज समथिंग दॅट यू विल हॅव टू पे एनिवेज, बिकॉज तो सेल करणार आहे. बेसिक इन्सेंटिव्ह बेस जे आहे ते तुम्ही जरा होल्डवर ठेवा. So far as the base percentage of sales commission is concerned, जे बेसिक कमिशन आहे, इट इज प्रेझेंट ऑब्लिगेशन अरायझिंग आउट ऑफ पास्ट इव्हेंट्स. हे तर प्रेझेंट ऑब्लिगेशन असेलच, बिकॉज कंटिन्युअसली तो सेल करतच जाईल. ओके, इन्सेंटिव्ह कसं आहे, मिळेल तेव्हा मिळेल. The obligating event takes place when the sales are made, and also selling, since selling commission is based on percentage of sale, reliable estimation can also be made. Therefore, the base percentage of sales commission should be provided. Provided म्हणजे provision. सो जसं तो सेल करतो तसं तुमचं ऑब्लिगेशन क्रिएट होतं आणि ही विल बी कंटिन्यूअस सेलिंग ओनली. तुझा सेलिंग एजंट आहे, तुम्हाला प्रोव्हिजन क्रिएट करायला लागेलच. However, in respect of additional commission, it is to be paid when the export incentives are recognized, and export incentives recognized only when it is received. एक तर तुम्ही रिसीव्ह बेसिस वरच करताय. Therefore, obligating event will arise only when they are received. आधीच तुम्ही कसं हे करताय, जर मिळालंच नाही तर काय. सो जेव्हा कधी तुम्ही रेकॉर्ड कराल त्याच्यानंतर प्रोव्हिजन क्रिएट करा. Hence, no provision for additional commission is to be made in the financial year 1-2 this year. But next year you are expecting that. So next year येणार तेव्हा तुम्ही रेकॉर्ड करा आणि मग प्रोव्हिजन क्रिएट करा. So expectation of X Limited to receive the incentive next year would not make any difference on 31st March 2002. So because ते रिसीट बेसवर रेकॉर्ड करताय, जेव्हा येईल तेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रोव्हिजन क्रिएट करा. आता सोडून काय फायदा नाहीये. काय डोंट नो की मे बी नेक्स्ट इयर येणार पण नाही, त्याच्या नेक्स्ट इयर येतील किंवा येणारच नाहीत. गव्हर्नमेंट आहे. X Sugars Limited entered into a sale contract of 3 crore with Y Chocolates Limited for supply of sugar during year 1-2. That contract है, X Sugars entered into contract of 3 crores with limited Y Chocolates for the supply of sugar. Chocolate company ला sugar पाहिजेच, so they have entered into contract for delivering sugar. As per the contract of delivery is to be made within 2 months from the date of contract. As per the contract, delivery is to be made within 2 months. 2 महिन्यात डिलिव्हरी द्यायची शुगरची. In case of failure within the schedule, X Sugars has to pay a compensation of 30 lakhs to Y Limited. जर त्याने 2 महिन्यात डिलिव्हरी नाही दिली तर 30 lakhs कॉम्पेन्सेशन आहे. ते मगाशी एक एक्झाम्पल दर्शवायचं झालं की कॉन्ट्रॅक्टचा ब्रीच अँड ऑल दॅट. During the transit, the vehicle carrying the sugar met the accident, and X Sugar Limited lost the entire consignment. म्हणजे डिलिव्हरी तुम्ही देऊ शकणार नाहीत. It is however covered by insurance policy. According to the report of the surveyor, the amount collectible subject to deductible clause 15% of the claim in the insurance policy, the cost of goods lost was 2 crore 50 lakhs. आता काय जेव्हा ऍक्सिडेंट वगैरे होतो
त्या पूर्ण क्लेम मिळत नाही, जे काय लॉस झाला त्या पूर्ण क्लेम मिळत नाही. सो त्यांना 2.5 करोडचा क्लेम मिळाला, 3 करोडचे गुड्स गेले, 2.5 करोडचा मिळाला. आणि बेसिकली त्याने म्हटलंय कॉस्ट ऑफ गुड्स लॉस्ट वॉज 2 crore 50 lakh. आता कॉन्ट्रॅक्ट त्याने 3 करोडचा केलाय, पण ते काय त्यांची ती कॉस्ट नसेल, त्यांची कॉस्ट असेल 2.5 करोड, ते विकत असतील 3 करोड. आणि त्याने म्हटलंय की सब्जेक्ट टू डिडक्टेबल क्लॉज ऑफ 15% ऑफ द क्लेम. सो मे बी 2.5 करोडचा क्लेम जर केला असेल तर त्यांना 15% कापून त्यांना मिळाले, पूर्ण क्लेम कधी मिळत नाही. सो द गुड्स जे वेर ट्रान्झिटिंग वेर ऑफ 2 crore 50 lakhs. त्याची सेलिंग प्राइस 3 करोड असेल, पण शेवटी क्लेम विल बी ऑन द कॉस्ट ओनली. Before the financial year end, X Sugars Limited received informal information from the insurance company that their claim had been processed and a payment has been dispatched for 85% of the claim amount. Meanwhile, Y Chocolates had made a demand of 30 lakhs since the goods were not delivered on time. What provision or disclosure would X Limited need to make at the year end? दोन गोष्टी याच्यामध्ये आपण मगाशी 2-3 डेफिनेशन बघितले. एक तर प्रोव्हिजन, कंटिंजंट लायबिलिटी, कंटिंजंट ऍसेट. हे क्लेम जे येणार आहे दॅट इज अ व्हॉट, हे कंटिंजंट ऍसेट झालं. तो त्याने काय म्हटलंय इकडे, बिफोर द इयर एंड they receive informal from the insurance company that a claim has been processed and payment has been dispatched for 85% of the claim amount. So we can recognize that as a contingent asset येणार आहेत म्हणून. At the same time, हा जो 30 lakhs चा डिमांड आहे त्याच्यासाठी प्रोव्हिजन क्रिएट करायला लागेल, बिकॉज दॅट इज अ प्रेझेंट ऑब्लिगेशन बिकॉज ऑफ पास्ट इव्हेंट्स. सो कंटिंजंट ऍसेट आणि प्रोव्हिजन हे दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. So as per the standard, where an inflow of economic benefit is probable, an entity should disclose a brief description of the nature of contingent asset at the end of the reporting period, and where practicable, an estimate of their financial effect measured using the principles set out in Ind AS 37. Basically, त्यांना कळलं की there will be an economic benefit, inflow of economic benefit that is going to happen, it is probable. So contingent asset म्हणून रेकॉर्ड नोट मध्ये दाखवा. At the same time 30 lakhs तुम्हाला द्यायचे आहेत, डिमांड आलेला आहे, प्रोव्हिजन क्रिएट करा. So X Limited would need to disclose the contingent asset of 2 crore 12 lakhs 50,000, that is 2 crore 50 lakh minus 15%, or 2 crore 50 lakh into 85% at the end of the year 1-2. It would also need to make a provision of 30 lakhs towards the claim of Y Chocolates Limited. सो असं जेव्हा काही रिसिवेबल असणार आहे, म्हणजे इन्फ्लो ऑफ इकॉनॉमिक बेनिफिट्स प्रोबेबल आहे, क्लेम येऊ शकतो आपल्याकडे, सो रेकॉर्ड एज अ कंटिंजंट ऍसेट आणि प्रोव्हाइड फॉर द अमाउंट यू नीड टू पे. Warranty is also like a provision only. An entity sells goods with a warranty under which customers are covered for the cost of repairs of any manufacturing defects that become apparent within the first 6 months after purchase. कंपनीची पॉलिसी आहे की when they sells their goods, पहिल्या 6 months मध्ये जर काही डिफेक्ट आला मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्याचा रिपेअर्स हे करून देईल फ्री ऑफ कॉस्ट. If minor defects are detected in all products sold, रिपेअर कॉस्ट ऑफ 1 million would result. त्यांची एक एस्टिमेशन आहे की जर मायनर डिफेक्ट निघाले तर रिपेअर कॉस्ट 1 million येऊ शकतं. सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये जर एकत्र त्यांनी म्हटलं की सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये मी मायनर डिफेक्ट आले, सगळ्यांनी क्लेम केलं तर 1 million कॉस्ट येऊ शकते. मेजर डिफेक्ट आले इन ऑल प्रोडक्ट्स, रिपेअर कॉस्ट विल बी 4 million. The entity's past experience and future expectations indicate that for the coming year, 75% of the goods sold will have no defects, 20% will have minor defects, and 5% will have major defects. तर तुम्ही ऑलरेडी 100% असेल तर काय डिफेक्ट किती प्राइस काढलंय तुम्ही या पर्सेंटेजला कॅल्क्युलेट करू शकता, बिकॉज यू नो की 100% जर मायनर डिफेक्ट असतील तर मग 1 million ची कॉस्ट आहे. इफ 100% मेजर रिपेअर असेल तर 4 million आहे. सो यू नो की 75% नो डिफेक्ट्स, 20% ला मायनर डिफेक्ट, सो 1 million चा 20% घ्या आणि 5% will have major defects, so 4 million चा 5% घ्या. So in accordance with the standard, entities
An entity assesses the probability of an outflow for the warranty obligations as a whole. So expected value will be 75% of nil plus 20% into 1 million, 5% into 4 million, 4 lakhs. That is your answer. So probability basically, probability वापरली है कि what is the probability? 75, 5 and 20, 20 का है probability है. You can do it like a probability table also कि 1 into 0.20 plus 4 into 0.5, 0.05 असं करू शकता. X Solar Power Limited, a power company, has a present obligation to dismantle its plant after 35 years of useful life. So 35 years वापरल्यानंतर you will be dismantling the plant. त्याची cost येणार असेल. X Solar Powers cannot cancel this obligation or transfer to third party. So हे आहेच, they have to incur the obligation. X Solar Power has estimated total cost of dismantling at 50 lakhs. The cost is that. The present value today is 30 lakhs. So it is an obligation. You have to, हे तुम्हाला आहेच म्हणजे ही cost आहेच. Based on the facts and circumstances, X Solar Power considers the risk factor of 5%. The risk that actual outflows would be more from the expected present value. So 30 lakhs का 5% ने वाढवा अजून काय. How should X Solar Power account for the obligation? आणि म्हटलं the obligation should be measured at the present value of outflows. So हे obligation माहितीच आहे आपल्याला करायचंच आहे. So you can recognize that as present value. जसं आपण लीज मध्ये कसं करतो, present value करतो. Further, a risk adjustment of 5%. 5% ने अजून वाढवा. पण तुम्हाला वाटतंय ना की 5% अजून लागणार आहे. So 30 lakhs ला 5% ने वाढवा. 31 file 50,000 liability. It will be a liability in the future. X Chemicals Limited, engaged in the chemical industry, causes environmental damage by dumping waste in the river near its factory. So they are polluting the river. It does not clean up because there is no environmental legislation requiring cleanup. And X Chemicals is causing damage for last 40 years. Law नहीं है कहीं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे त्यांना. आणि last 40 years they are damaging the river. As on 31st March 2002, the state government has passed a path-breaking legislation requiring all polluting factories to clean up the river water already contaminated. त्याने एक law सांगितला की तुम्ही सगळं clean करा. The formal gazette notification of the law is pending. अजून formal announcement नाही झाले, पण हा law येणार आहे. How should the X Chemicals Limited deal with the situation? आता इथे शुअर आहे की हा लॉ येणार आहे. नोटिफिकेशन यायचं बाकी आहे, म्हणजे फॉर्मल नोटिफाय व्हायचं बाकी आहे. बाकी हा लॉ पास झालेला आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये, स्टेट लेजिस्लेचर मध्ये पास झालेला आहे. सो डेफिनेटली इट्स अ प्रेझेंट ऑब्लिगेशन, इट्स अ ऑब्लिगेटिंग इव्हेंट. प्लस लेट्स अज्यूम की यू माइट बी एबल टू एस्टिमेट द कॉस्ट ऑल्सो. तो प्रोविजन क्रिएट करा. So you cannot say it's a contingent liability. The obligating event is the contamination of water. You have contaminated that. And because of the virtual certainty of the legislation requiring cleaning up, an outflow of resources is certain. It's certain. It is possible to arrive at best estimated cost for cleaning activity. असं म्हटलंय कुठे, I don't know, पण let's assume कि they can estimate. So a provision should be recognized in books of chemicals, X Chemicals Limited for 1-2. Because sure shot पैसा जाणार आहेत हे माहिती आहे. At the same time, already we have past event मुळे we are obligated. Because of the past event, there is a present obligation because of this law that has come. आणि we can estimate the cost. So create a provision. X Beauty Solutions is selling cosmetic products under its brand name B, but it is getting its products manufactured from Y Limited. आता X Beauty Saloons त्यांचे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहेत, but they get it manufactured from Y. It has an understanding enforceable agreement with Y
that if the company becomes liable to any damage claims due to any injury or harm to the customers of cosmetic products, 30% will be reimbursed to it by Y. त्यांचा कॉन्ट्रॅक्ट आहे वाय बरोबर की उद्या सपोज कोणी काय क्लेम कस्टमरने काही क्लेम बिम केला तर आम्ही त्यांना पे करू पण तुम्ही 30% आम्हाला रिइम्बर्स करायचं. म्हणजे सपोज क्लेम 1 लाखाचा आला तर आम्ही 1 लाख त्यांना पे करू बिकॉज ऑफ फॉल्टी प्रोडक्ट्स. शेवटी नाव आमचं आहे, तू मॅन्युफॅक्चर करतोय. आता तुम्ही कुठचेही प्रॉडक्ट बघा, नाव वेगळं असतं, मॅन्युफॅक्चर बाय कोणतं वेगळं असतं. सो त्यांचं अग्रीमेंट असतं की तू तू मॅन्युफॅक्चर करतोस, तू पण थोडी लायबिलिटी घेतली पाहिजेस. सो 1 लाखचा क्लेम आला तर आम्ही 1 लाख पे करू पण तू आम्हाला 30% 30,000 त्यातलं रिइम्बर्स करायचं. सो ड्युरिंग द फायनान्शियल इयर 1-2 a claim of 30 lakhs becomes payable to customers by X Beauty Solutions. How should Beauty Solutions Limited account for the claim that becomes payable? आता 30 lakhs ची प्रोव्हिजन क्लिअर करायला लागेल स्ट्रेट अवे बिकॉज दॅट इज प्रोबेबल बिकॉज X has to pay 30 lakhs, that is the sure. So 30 lakhs त्यांना पे करायला लागतील, प्रोव्हिजन क्लिअर करा. आणि 30% जे रिइम्बर्समेंट आहे ना, you can recognize that as a right. एक ऍसेट म्हणून दाखवा, समथिंग लाईक अ रिसिवेबल, यू कॅन शो इट की हा राईट आहे, हा येणार आहे, बिकॉज यू विल गेट रिइम्बर्स्ड. आणि पीएनएल मध्ये तुम्ही जेव्हा ऍक्च्युअली पे कराल, यू कॅन सेट ऑफ दॅट की असं दाखवा की मी 21 lakhs पे केले, की 30 lakhs मायनस द 9 lakhs दॅट आर गोइंग टू बी रिसीव्ड फ्रॉम द वाय लिमिटेड. सो त्याने म्हटलंय सिन्स द अंडरस्टँडिंग रिझल्ट्स in an enforceable agreement, so understanding between X and Y results in an enforceable agreement, the reimbursement of 9 lakhs, that is 30 lakhs 30%, shall be recognized as reimbursement right and provision will be recognized for 30 lakhs. So X will recognize a provision for 30 lakhs because that is what they have to pay, and 9 lakhs will recognize the right as an asset. The reimbursement right shall be treated as a separate asset and shall not be offset with the provision. नेट नाही करायचं, बॅलन्स शीट मध्ये नेट नाही करायचं, तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये तुम्ही नेट करू शकता जेव्हा तुम्ही पे कराल. सो इन द statement of P&L, the expense may be presented as a 21 lakhs after offsetting the reimbursement right. So P&L मध्ये तुम्ही जेव्हा दाखवाल तेव्हा तुम्ही तिकडे ऑफसेट करू शकता. बॅलन्स शीट मध्ये जेव्हा तुम्ही ऍसेट आणि दाखवताय तेव्हा तुम्ही ऑफसेट नाही करू शकत. X Telecom Limited has income tax litigation pending before appellate authorities, that is tribunals. Legal advisor's opinion is that X Telecom will lose the case and estimated that liability of 1 crore may arise in 2 years. So 2 वर्षात आपण आपल्याला 1 करोड द्यायला लागतील एवढं कळलेलं आहे. The liability is recognized as on a discounted basis. The discount rate at which the liability has been discounted is 10%, and it is assumed that the discount rate does not change over the period of 2 years. How should X Telecom calculate the amount of borrowing cost? Borrowing cost म्हणजे याच्यामधला इंटरेस्ट एलिमेंट बाहेर काढायचा. बेसिकली लक्षात घ्या की त्यांना माहिती आहे की 1 करोड 2 वर्षात द्यायचंय, शुअर झालंय ते. सो नाव दे हॅव क्रिएटेड अ प्रोव्हिजन फॉर दॅट. ओके, प्रोव्हिजन त्याने 2 वर्षाने जेव्हा आपण 1 लाख देतो, 1 करोड देतो, काय करायचं, डिस्काउंट करायचं. डिस्काउंट रेट फॉर 2 years at 10%. सो डिस्काउंट करून 82,70,000 येतं. ओके, मग प्लस 10% करा, 90,90,000 येणार. परत 10% करा, 1 करोड येईल. सो जो डिफरन्स आहे दॅट इज द इंटरेस्ट, एवढंच आहे. त्याच्यामध्ये काय एवढं ग्रेट नाहीये. त्याने म्हटलं डिस्काउंट फॅक्टर ऑफ 10% फॉर 2 years इज 8.827. सो इनिशियली द प्रोव्हिजन विल बी ॲट प्रेझेंट व्हॅल्यू 82,70,000. मग नेक्स्ट इयर 10% वाढणार त्याच्यात. सो यू कॅन डायरेक्टली ऍड 10% और यू कॅन मल्टिप्लाय बाय द 1 year फॅक्टर 0.909. हे असं करायची गरज नाहीये, हे त्याने कॉम्प्लिकेट केलंय. बेसिकली कॅल्क्युलेटर असेल 82,70,000 तुम्ही रेकॉर्ड कराल. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ 1 crore 2 years, 1 crore आफ्टर 2 years, त्याची आजची प्रेझेंट व्हॅल्यू 82,70,000 येते. प्लस 10% करा, बिकॉज तुम्ही प्रेझेंट व्हॅल्यू रेकॉर्ड केलं ना. बाय द टाइम आपण लायबिलिटी पे करू, आपण 1 करोडवर आणू ती. सो प्लस 10% करा, 90,90,000 येतं, प्लस 10% 1 crore येतं.
सो दे हॅव रेकग्नाइज द लायबिलिटी ऍट इट्स प्रेझेंट व्हॅल्यू. त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट अक्रू करत जायला लागेल 10% असं करत करत 2 वर्षाने ते 1 करोड होईल. सो दे आर आस्किंग फॉर द बॉरोइंग कॉस्ट. सो बॉरोइंग कॉस्ट विल बी द डिफरन्स ऑफ this and this for this year, and next year will be this and 1 crore. So as per the standard, difference between two present values, 8 crore, 8 lakh 20 is recognized as a borrowing cost in year 1. At the end of year 2, the liability would be 1 crore. So difference between the two present values, 1 crore and 90 lakh 90 is 9 lakh 10. So basically काय केलंय त्याने, जसं आपण ह्याच्यात दाखवतो लीज मध्ये वगैरे, तशा टाईप त्याने काय केलंय, त्याने जी लायबिलिटी आहे 1 करोडची, दे हॅव रेकग्नाइज्ड ऍट 2 वर्षांनी जे 1 करोड पे करायचं त्याने आता प्रेझेंट व्हॅल्यू रेकॉर्ड केलं आणि त्याच्यावर इंटरेस्ट अक्रू करत गेले 10%. सो जे 10% ने ऍड होत आहे ना, दॅट इज दे हॅव शोन एज अ बॉरोइंग कॉस्ट, म्हणजे इंटरेस्ट. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल तुम्ही करून बघू शकता. समजले? बेसिकली रेकॉर्डिंग द ऑब्लिगेशन ऍट प्रेझेंट व्हॅल्यू अँड देन ऍडिंग इंटरेस्ट टू इट, अँड सो दॅट 2 years नंतर इट विल बिकम 1 crore. येस, हॅव यू अंडरस्टूड? जस्ट चेक करा, कॅल्क्युलेटरवर करून बघा. या सर ह्याच्यामध्ये त्यांच्या एस्टिमेट नुसार लायबिलिटी 2 वर्षांनंतर अराइज होणार आहे ना, मग त्याला आपण प्रेझेंट ऑब्लिगेशन कसं ट्रीट करू शकतो? बिकॉज इकडे वी आर शुअर ना, लायबिलिटी अराइज होणार नाही. आताच आपल्याला कळलेलं आहे की वी आर गोइंग टू पे आफ्टर 2 years. बिकॉज त्याने म्हटलंय की legal advisor's opinion is that estimator will lose the case and estimated that liability of 1 crore may arise in 2 years. So त्याने आतापासूनच प्रोव्हिजन क्रिएट केली आहे, बिकॉज त्यांना माहिती आपण हरणार आहोत. इफ यू आर शुअर की तुम्ही हरणार आहात तर मग तुम्ही प्रोव्हिजन क्रिएट करणारच. तसं अँड दे हॅव रेकग्नाइज्ड ॲट प्रेझेंट व्हॅल्यू. तसं बिकॉज तुमचा ऍडवायझर सांगतोय तुम्ही हरणार आहात, तुम्हाला प्रोव्हिजन क्रिएट करायलाच लागेल. ओके. हे रिस्ट्रक्चरिंगचा सम आहे, तुम्हाला मगाशी बोललो रिस्ट्रक्चरिंग. या करेक्ट. X Packaging Limited has 2 segments. आता बघा, X Packaging Limited has 2 segments, packaging division and paper division. In March 2001, the board of directors approved and announced a formal plan to sell the paper division in June 2001. आता X Packaging Limited has 2 segments, packaging and paper. So the management has announced that they will be selling the second division, that is the paper division, in June 2001. आणि हे कधी अनाउन्स केले? मार्चला. Okay. Operating losses for the year are estimated to be approximately 50 lakh during the period from April to the expected date of disposal. So dispose होईपर्यंत त्याने म्हटलंय की या वर्षी till the year, this year will be disposing that. So till the time 50 lakhs लॉस येऊ शकतो डिव्हिजन मध्ये. That's the reason we are selling that. First of all, management of packaging limited wants to include the future operating loss of 50 lakhs in a provision for restructuring in the financial statements for the period ended 31st March 2001. So they म्हणतात की 50 lakhs जो cost loss येणार आहे, that is like a restructuring cost because the cost of selling the division वगैरे असं काहीतरी ते म्हणतात. Can X Packaging Limited include these operating losses in a provision for restructuring? त्याने म्हटलंय the standard states that provision should not be made for future operating losses. Since
Ind AS 37 prohibits recognition of future operating losses. So X Limited packaging should not include these future operating losses in a provision for restructuring, even though these losses led to disposal group. Normally restructuringचं जे असतं ना प्रोव्हिजन तुम्ही काय करणार आहात तर तुम्ही क्रिएट करा, पण फ्युचर ऑपरेटिंग लॉसेसची प्रोव्हिजन क्रिएट करू नका. दॅट्स व्हॉट दे आर सेइंग. इथे तुमचे काय त्याने म्हटलं इकडे फ्युचर ऑपरेटिंग लॉसेस प्रोव्हिजन शुड नॉट बी रेकग्नाइज फॉर फ्युचर ऑपरेटिंग लॉसेस, की इथे त्याने म्हटलंय की हे पुढच्या पिरियड मध्ये याचे लॉसेस आहेत तर ते रेकग्नाइज करूया का प्रोव्हिजन म्हणून, पण नाही, ह्याची प्रोव्हिजन रेकग्नाइज नाही करायची. रिस्ट्रक्चरिंग तुम्ही करू शकता पण ह्याच्यामध्ये लॉसेस नाही घेऊ शकत तुम्ही. ओनरस कॉन्ट्रॅक्ट चा केस आहे की X Metals Limited had entered into a non-cancelable contract with Y Limited to purchase 10,000 units of raw material at 50 per unit at a contract price of 5 lakhs. So एक नॉन कॅन्सल कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे यू कॅनॉट कॅन्सल इट, सो 5 लाख तुम्हाला द्यायलाच लागतील. As per the terms of the contract, X Metals would have to pay 60,000 to exit the said contract. त्याने म्हटलंय की एक नॉन कॅन्सल कॉन्ट्रॅक्ट आहे टू परचेस 10,000 युनिट्स ऍट 50, सो 5 lakhs इज द कॉन्ट्रॅक्ट प्राइस. आणि त्याने म्हटलंय की जर त्यांनी एक्झिट केला कॉन्ट्रॅक्ट तर त्यांना 60,000 द्यायला लागतील. नाउ X Metals Limited has discontinued the manufacturing the product that would use the said raw material. आता X Metals जे आहेत ज्यासाठी हे रॉ मटेरियल घ्यायचे तो प्रॉडक्ट त्याने बंद केलाय. For that, X Limited has identified a third party to whom it can sell the raw material at 45 per unit. पण आता ते स्वतः वापरणार नाहीये, पण आता काय नॉन कॅन्सेलेबल कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे what they will do is they will take the material at 5 lakhs and maybe sell at a loss of 5 rupees per unit. So they will sell at maybe 4,50,000. So एक 50,000चा लॉस त्यांचा होईल तिकडे, because there is no other use for them, कारण ते वापरणार तर नाहीयेत. How should X Metals account for this transaction in the books in respect of the above contract? आता क्लिअरली इथे यांचा लॉस होणारच आहे. सो हा ओनरस कॉन्ट्रॅक्ट आहे काइंड ऑफ. सो दीज सर्कमस्टान्सेस इंडिकेट एन ओनरस कॉन्ट्रॅक्ट, हा लॉस मेकिंग कॉन्ट्रॅक्ट आहे. द ओनली बेनिफिट टू बी डिराइव्ड फ्रॉम द परचेस कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग 5 lakhs आर प्रोसीड्स फ्रॉम द सेल कॉन्ट्रॅक्ट. सो बेनिफिट इकडे 4.5 लाखाचा मिळेल आपल्याला विकून. Therefore, a provision should be made for onerous element 50,000. ह्याच्यात 50चा लॉस होणार आहे. जर आपण हा कॉन्ट्रॅक्ट नाही केला तर 60,000चा लॉस होईल. सो whichever is lower तुम्ही प्रोव्हिजन क्रिएट करा. Therefore, a provision should be made for onerous element of 50,000 being the lower of cost of fulfilling the contract, penal cost of cancellation of 60,000. So as on date, company is thinking of selling it to some other party. So त्याच्यात लॉस होणार आहे 50,000 आणि तुम्ही कॅन्सल केला तर 60,000. दोन्हीकडे लॉसच आहे. सो लोअर ऑफ द लॉसेस यू रेकॉर्ड ऍज अ प्रोव्हिजन. दॅट इज द लॉजिक इन ओनर्स कॉन्ट्रॅक्ट. इकडे दिलंय the unavoidable cost under a contract reflect the least net cost of exiting from the contract, which is the lower of cost of fulfilling it and any compensation or penalties arising from failure to fulfill it. त्याने म्हटलंय the unavoidable costs under a contract reflect the net cost of exiting from the contract. आता net cost of exiting from the contract म्हणजे काय? From ending the contract. My ending can be from execution or cancelling, which is lower of the cost of fulfilling it. आपण आता बघितलं 50,000 चा लॉस येतोय, and any compensation or penalties arising from it if you don't fulfill it 60,000. So lower of the two ला. So आता जे 50,000 रेकॉर्ड केलं is net cost of exiting the contract. This is a proper restructuring sum. X Cements Limited has 3 manufacturing units situated in 3 different states of India. 3 different states मध्ये 3 units आहेत. The board of directors of X Cements in their meeting held on Jan 10th decided to close down its operations in one particular state
on account of environmental reasons. एका स्टेटमध्ये they are trying to close the operations. A detailed formal plan for shutting down the above unit was also formalized and agreed by the board of directors in that meeting, which specifies the approximate number of employees who will be compensated and expenditure expected to be incurred. So त्यांनी एक प्रॉपर फॉर्मल प्लॅनही बनवलाय, म्हणजे बोर्डने अनाउन्स तर केलंच आहे, बोर्डने डिसाईड केलंय मीटिंग मध्ये. ऍट द सेम टाइम त्याने डिटेल फॉर्मल प्लॅनही बनवलाय, ज्याच्यामध्ये किती लोकांना काढायचंय, कसं कॉम्पेन्सेट करणार त्यांना, किती एक्सपेंडिचर इन्कर करणार, हे सगळं त्याने प्लॅन मध्ये ठेवलंय. सो डेट ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्लॅन हॅज ऑल्सो बीन मेन्शन. सो डेट ही मेन्शन केली आहे. Meetings have also been held with customers, suppliers, workers to communicate the features of the plan to close down the operations in the said state, and the representatives of all the interested parties were present in those meetings. त्याने सगळ्या स्टेकहोल्डर्स बरोबर मीटिंग केली आहे आणि त्यांनाही त्याने आयडिया दिली की असं आम्ही करणार आहोत. Do the actions of the board of directors create a constructive obligation that needs a provision for restructuring? Yes, of course, they have to create a provision because तुम्ही expectation create केलं. It's a constructive obligation. So provision for restructuring has to be created, whatever is the cost you estimate. As per Ind AS 37, the conditions prescribed are there should be detailed formal plan of restructuring, तो आहे, and which should have raised valid expectations in the mind of those affected that the entity would carry out the restructuring by announcing the main features of its plan to restructure. They have announced, they have restructuring announced झाले. So people लोकांच्या मनात expectation झालेलं आहे, like a constructive obligation create झालेलं आहे. So the board of directors did discuss and formalize a formal plan of winding up the operation in that state. This plan was communicated to the parties affected and created a valid expectation in their minds that X Cements would go ahead with its plans to close down the operations. Thus, there is a constructive obligation that needs to be provided at the year end. So they will provide because there is a constructive obligation clearly. So that is the thing. So provision for restructuring has to be there. Warranty. A manufacturer gives warranties at the time of sale to purchaser of its 3 product lines. A manufacturer gives warranties at the time of sale to purchasers of its 3 product lines. So manufacturer आहे, त्याच्या purchasersला customerला warranty देतो 3 product त्याचे. Under terms, the manufacturer undertakes to repair or replace items that fail to perform satisfactorily for 2 years from date of sale. Warranty 2 वर्षाची आहे. If the performance is not up to the mark in 2 years, we'll give you warranty to replace or repair. At the end of the reporting period, a provision of 60,000 has been recognized. The provision has not been discounted as the effect of discount is non-material. They will discount नाही केलं, त्याने present value ह्यालाच record केलं normal value ला, because they say की discounting मुळे काय फरक पडणार नाही जास्त. Draft the note. Note फक्त draft करायचे. In the notes मध्ये provision create करू plus note मध्ये लिहू. Your provision of 60,000 has been recognized for expected warranty claims on products sold during the last 3 financial years. It is expected that last 3 financial years sum मध्ये नाही आहे, त्याने assume केलंय. It is expected that the majority of this expenditure will be incurred in the next financial year and all will be incurred within 2 years after the reporting period. So basically हे 3 years before आणि 1 year later वगैरे हे सगळं त्याने assume केलंय. इथे असं सम मध्ये म्हटलं नाहीये की एक्सपेंडिचर कधी होणार आहे. त्याने नोटच दिलंय की नेक्स्ट 2 years म्हणजे आफ्टर दे सेल द 3 product lines 2 वर्षाची वॉरंटी आहे. सो दे हॅव क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर दॅट. सो यू हॅव टू जस्ट डिस्क्लोज की अशी आम्ही प्रोव्हिजन क्रिएट केलेली आहे आणि 2 वर्षामध्ये आम्ही एक्सपेक्ट करतोय की विल बी इन्करिंग दॅट एक्सपेन्स. That's it. The chapter is over. So basically what I read, फक्त मी स्टार्टिंगचं वाचलं, बाकी काय वाचायची गरज नाही पडली. ऑब्जेक्टिव्ह, देन डेफिनेशन आपण सगळे वाचले विथ एक्झाम्पल्स. सो हे यू कॅन राईट डाऊन सगळं. ओनरस, रिस्ट्रक्चरिंग सगळं आपण आधीच बघितलेलं. त्याच्यानंतर एवढंच वाचलं मी की प्रोव्हिजन्स आर रेकग्नाइज्ड एज लायबिलिटीज, कंटिंजंट लायबिलिटीज आर नॉट रेकग्नाइज्ड लायबिलिटीज. 2.5 मध्ये 2 लाईन फक्त वाचल्या मी. त्याच्यानंतर रेकग्निशन ऑफ प्रोव्हिजनचा मी हा डायग्राम वाचला 2.6.1. त्याच्या खाली तेच डायग्रामच एक्सप्लेन केलाय. त्याच्यानंतर मी काहीच वाचलं नाही, मी डायरेक्ट सम वर गेलो.
हा त्याच्या आधी मी हे पण वाचलं, हे एक्झाम्पल वाचले 9.74 वर एक्झाम्पल ऑफ रिफर्बिशमेंट कॉस्ट. ते आपल्या शिपच्या एक्झाम्पलच्या आधीचे दोन एक्झाम्पल मी वाचलेत. एक्झाम्पल 9.76 तर 9.74 हे दोन एक्झाम्पल, आणि मग इलस्ट्रेशन 1 आपण केला. इलस्ट्रेशन 1 त्याच्यानंतर मग सगळे आपण सम्स केले आणि सगळे सम्स वी वर डुईंग. फक्त ओनरस कॉन्ट्रॅक्टच्या आधी मी एक लाईन वाचली. आता फक्त सम्स आहेत सगळे, कारण डेफिनेशन ऑलरेडी वाचले त्याचे. प्रेझेंट व्हॅल्यूचा पण एक जस्ट पॉईंट ऍड करू शकता की वेर द इफेक्ट ऑफ टाइम व्हॅल्यू ऑफ मनी इज मटेरियल, म्हणजे खूप वर्षानंतर पेमेंट असेल तर मग डिस्काउंट करा. जसं 2 वर्ष किंवा 30 वर्ष मगाशी होतं डिस्काउंट केला आपण. सो वेर द इफेक्ट ऑफ टाइम व्हॅल्यू ऑफ मनी इज मटेरियल, म्हणजे टाइम गॅप आहे, द अमाउंट ऑफ प्रोव्हिजन शुड बी प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द एक्सपेंडिचर एक्सपेक्टेड टू बी रिक्वायर्ड टू सेटल द ऑब्लिगेशन. सो हा एक पॉईंट तुम्ही ऍड करू शकता प्रेझेंट व्हॅल्यूचा. फक्त इलस्ट्रेशन्स. हा एक पॉईंट ऍड करू शकता. आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल बघितलेलं, पण हा पॉईंट यू कॅन राईट. Where discounting is used, the carrying amount of provision increases in each period to reflect the passage of time. This increase is recognized as borrowing cost. तो ह्या increase ला borrowing cost किंवा interest जे काय म्हणायचं म्हणू शकतो. When discounting आपण यूज केलं, when we recognize at a discounted rate, तर मग आपण obviously वाढवत जाऊ ती provision. तर जे increase आहे त्याला borrowing cost असं म्हणतात. सो 9 समच्या वरची जी दोन लाईन आहेत त्या घ्या. फ्युचर ऑपरेटिंग लॉसेसचा हा पॉईंट, प्रोव्हिजन शुड नॉट बी रेकग्नाइज फॉर फ्युचर ऑपरेटिंग लॉसेस, याच्यावर हा खालचा सम आहे. ओनरस कॉन्ट्रॅक्ट मधला थर्ड पॅरा, थर्ड लाईन, लोएस्ट ऑफ द टू वाला. Restructuring मध्ये you can just write examples just for understanding. It can be sale or termination of line of business, closure of business in various locations, change in management structure, maybe eliminating a layer of management, नवीन management आणली वगैरे. Fundamental reorganizations that have material effect on the nature and focus of the operations. Business line change केली किंवा now they are focusing on other markets like that. So एक just एक understanding साठी you can write. That's it. आणि पुढचं जे एक्झाम्पल आहेत ते बाकी काही नाही. ओके, सो वी हॅव फिनिश्ड अ इम्पॉर्टंट स्टँडर्ड, व्हेरी इझी स्टँडर्ड ऍक्च्युली, काही नव्हतं याच्यात. ओके, सो बेसिक आहे पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर एक सम पकडा, 4 मार्क पकडा याच्यावर. ठीक आहे, सो विथ दिस वी हॅव टू एंड टुडेज लेक्चर. उद्या विल कंटिन्यू. ओके, एनी डाउट्स इन टुडेज लेक्चर? No, sir. Okay, great. Okay, great. See you tomorrow. Bye Yeah, bye. thank you.